चांदोबा महाभारत 38वा भाग अज्ञातवासाचा आरंभ। बंधूंनो, आपणास आता 1 वर्षभर अज्ञातवास करावा लागणार आहे। या 1 वर्षाच्या काळात आपले वास्तव्य कोणालाही ज्ञात होता कामा नये। आपण हा अज्ञातवास कोणत्या देशात करावा असे धर्मराजाने विचारले। पांचाल, चेदी, मत्स्य, शूरसेन, पटच्चर, विशार्ण, नवराष्ट्र, मल, साल, युगंधर, कुंती, सुराष्ट्र आणि अवंती हे देश दुग्ध आणि धान्यांनी समृद्ध आहेत। त्यांपैकी कोणत्याही देशात आपण अज्ञातवास करू शकतो। धर्मदेवतेचा अनुग्रह असल्यामुळे आपल्या अज्ञातवासात कोणतेही विघ्न उत्पन्न होणार नाही, अर्जुन म्हणाला। मत्स्य देशावर शासन करणारा विराट धर्मशील, बलवान आणि आपले हित चिंतणारा आहे। आपण 1 वर्षभर त्याच्याकडे सेवा करूया। तुम्ही सर्वांनी कोणकोणत्या वृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे असे धर्मराजाने उरलेल्यांना विचारले। अर्जुनाने दुःखी होऊन म्हटले, ज्येष्ठ भ्राता, आमचे काय, परंतु ज्यांनी कधीही कोणाचीही सेवा केली नाही ते तुम्ही विराटाची सेवा कशा प्रकारे कराल, तो विचार करूनच आमचे मन अत्यंत व्याकुळ होत आहे। त्यावर धर्मराज म्हणाला, मी ब्राह्मणाचा वेश धारण करून कंक असे नाव ठेवून विराटाच्या सभेत प्रवेश करीन। द्यूताच्या खेळाने राजा, मंत्री आणि सामंतांचे मनोरंजन करीन। यापूर्वी काय करत होता असे विचारले तर मी धर्मराजाचा प्राणमित्र होतो असे सांगेन। आणि भीमाकडे वळून त्याने विचारले, भीमसेना, विराटाकडे तू कोणते कार्य करू इच्छितोस? मला पाककलेत नैपुण्य प्राप्त आहे, मी वल्लव असे नाव ठेवेन। विराटाने कधीही सेवन केले नसतील असे पक्वान्न बनवून खाऊ घालेन। कोणत्याही शस्त्राविना लाकूड फोडून, लाकडाची मोठमोठी ओझी अनायासे वाहून नेऊन राजा कोणत्याही साहसी कार्यासाठी माझी नियुक्ती करेल असे मी करीन। राजाच्या मनोरंजनासाठी मी कोणत्याही मल्लांना पराजित करेन। पूर्वी काय करत होता असे विचारले तर धर्मराजाकडे स्वयंपाकी होतो असे सांगेन। मी आपले रहस्य उघडकीस येऊ देणार नाही याची दक्षता घेईन, तुम्ही मुळीच चिंता करू नका, भीम म्हणाला। अर्जुनाची समस्या आधीच सुटली होती। उर्वशीने त्याला नपुंसक होण्याचा शाप दिला होता, तेव्हा इंद्राने असा अनुग्रह केला होता की अर्जुनाला तो शाप अज्ञातवासाच्या काळात भोगावा लागेल। मी बृहन्ला असे नाव ठेवून, माझ्या मनगटांवर पडलेले घट्टे दिसू नयेत म्हणून कंकणे परिधान करून, स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही अशा रूपात विराटाच्या अंतःपुरात प्रवेश करीन आणि नृत्य, संगीताने अंतःपुरातील स्त्रियांचे मनोरंजन करीन। तू पूर्वी काय करत होतीस असे विचारले तर मी द्रौपदीची परिचारिका होते असे सांगेन, अर्जुन म्हणाला। मी दामग्रंथी असे नाव ठेवून विराटाच्या अश्वांचा प्रशिक्षक म्हणून कार्य करीन आणि अश्वांच्या रोगांवर उपचार करीन। मला अश्वविद्या उत्तम प्रकारे ज्ञात आहे ना। पूर्वी धर्मराजाकडे अश्वाधिकारी होतो असे सांगेन, असे नकुल म्हणाला। तंतीपाल असे नाव ठेवून मी विराटाच्या गायींचे पालन करीन। मी पूर्वी तुमच्या आज्ञेवरून हे कार्य केलेलेच असल्यामुळे यात काहीही नवीन नाही। मला गायी आणि वृषभांबद्दल ज्ञात नसलेले असे काहीच नाही, सहदेव म्हणाला। द्रौपदी काय करेल या विचाराने धर्मराजाला दुःख झाले। तिने केवळ सेवा ग्रहण केली होती, कधीही सेवा केली नव्हती। ती सुकुमारी, पतींच्या आश्रयाने जीवन जगणारी पतिव्रता होती। धर्मराजाचे दुःख पाहून द्रौपदी म्हणाली, माझ्यासाठी दुःख कशासाठी? सैरंध्रीची वृत्ती ही सन्माननीय असते। ज्याप्रमाणे इतर दासींना पाहिले जाते त्याप्रमाणे सैरंध्रीकडे हीन दृष्टीने पाहिले जात नाही। तशा वृत्तीमध्ये मी स्त्रियांचे केश विंचरून विविध प्रकारच्या वेण्या गुंफीन आणि विराटाची पत्नी सुदेशना हिच्याकडे गुप्तपणे वास्तव्य करीन। बंधू आणि द्रौपदी यांनी घेतलेल्या निर्णयांनी धर्मराज संतुष्ट झाला। त्याने धौम्य, सारथी आणि इतर सेवकांना द्रुपदाकडे जाण्यास सांगितले। इंद्रसेन इत्यादी मंत्र्यांना रिक्त रथांचा द्वारकेला जाण्यास सांगितले आणि पांडव कुठे गेले हे आम्हाला ज्ञात नाही असे सांगण्याची सर्वांना ताकीद दिली। राजांकडे सेवा करणाऱ्यांनी जाणले पाहिजेत अशा सर्व धर्मांचा धौम्याने पांडवांना उपदेश केला। सर्वजण आपापल्या मार्गाने प्रस्थान केल्यावर पांडवांनी आपली सर्व शस्त्रे सोबत घेतली आणि द्वैतवनातून प्रस्थान केले। त्यांनी वने आणि पर्वत ओलांडून मत्स्य देशात प्रवेश केला। तो मत्स्य देश दशार्ण देशांच्या उत्तरेस, पांचालाच्या दक्षिणेस आणि शूरसेन देशांच्या मध्यभागी होता। द्रौपदी उरलेल्यांना म्हणाली, येथे अनेक शेते आणि मार्ग दृष्टीस पडत आहेत। विराटनगर अद्याप खूप दूर असू शकते। मी थकले आहे, ही रात्र सरेपर्यंत आपण या अरण्यातच थांबूया। धर्मराजाने अरण्य पार करण्याचा निश्चय केला आणि अर्जुनाला द्रौपदीला उचलून आणण्यास सांगितले। अशा प्रकारे ते विराटनगराच्या सीमेवर पोहोचले। तेव्हा धर्मराजाने आपल्या शस्त्रांचा विचार केला। त्यांच्यासह नगरात प्रवेश करणे शक्य नव्हते। त्याशिवाय अर्जुनाचे गांडीव हे संपूर्ण जगाला परिचित असलेले शस्त्र आहे। पांडवांना पकडून देण्यासाठी ते एकटेच पुरेसे होते। त्यामुळे सर्व शस्त्रे लपवण्यासाठी योग्य जागा शोधण्यास धर्मराजाने अर्जुनाला सांगितले। अर्जुनाने चहूबाजूंना नजर फिरवली। त्याला एक स्मशान आणि त्यात प्रचंड वाढलेला एक शमीचा वृक्ष दिसला। त्या परिसरात कोणीही येत नाही। जर कोणी आलेच तरी शमी वृक्षाच्या वरच्या भागात शोधेपर्यंत काहीही दिसणार नाही। त्यामुळे आपली शस्त्रे त्या वृक्षाच्या फांद्यांच्या दाट जाळीत लपवून ठेवण्याचा अर्जुनाने निश्चय केला। सर्व पांडवांनी आपल्या धनुष्यांची प्रत्यंचा उतरवून ती जमिनीवर ठेवली।
आपली खडगेही धनुष्यांसोबत ठेवली. धर्मराजाने आज्ञा दिल्यावर नकुल-शमी वृक्षावर चढला आणि पावसाचे पाणीही पडू शकणार नाही अशा दाट पानांच्या मध्ये शस्त्रे लपवून त्यांच्यावर एक शव झाकून ठेवले. शवाला वृक्षावर चढवताना दुरून कोणत्या तरी गुराख्यांनी पाहिले असे वाटले. पांडवांनी त्यांना सांगितले, 108 वर्षे वयाची आमची माता मरण पावली आहे. आमच्या कुळाचारानुसार आम्ही शव वृक्षावर ठेवले आहे. त्यानंतर ते विराटनगराकडे मार्गस्थ झाले. त्यांनी आपापसात वापर करण्यासाठी जय, जयंत, विजय, जयतसेन आणि जयद्वल अशी नावे ठेवली. विराटनगराला जाण्याच्या मार्गावर धर्मराजाने दुर्गेचे ध्यान करून प्रार्थना केली, माते, तूच आमचे शरण आहेस. आमचे रक्षण कर आणि आमच्यावर दृष्टी ठेव. त्या देवीने आपल्या दिव्य रूपाने प्रत्यक्ष प्रकट होऊन लवकरच तू युद्धात विजय प्राप्त करून सुखपूर्वक राहशील असा आशीर्वाद दिला आणि ती अंतर्धान पावली. त्यानंतर धर्मराजाने एका नदीत स्नान केले, हात जोडून धर्मदेवतेचे ध्यान केले आणि म्हटले, यक्ष म्हणून तुम्ही मला जो वर देण्याचे वचन दिले होते तो मी आता मागत आहे. त्वरितच अद्भुत रीतीने त्यांना काशाय वस्त्रे आणि कमंडलूसहित संन्याशाचा वेश प्राप्त झाला. उरलेल्या लोकांच्या वेशांसाठी उपयुक्त असलेले सर्व साहित्य बाजूलाच प्रकट झाले. सर्वजण एकदम त्या वस्तूंवर तुटून पडले. ज्याला जे हवे होते ते त्यांनी घेतले आणि आपापले वेश आपण करणार असलेल्या कार्यानुसार बदलून घेतले. धर्मराजाने फासे आपल्या उत्तरेच्या टोकाला बांधून घेतले आणि विराट राजा विराजमान असलेल्या सभेत प्रवेश केला. संन्याशाच्या वेशात असूनही धर्मराजाला पाहून विराट त्याच्या तेजामुळे आश्चर्यचकित झाला. जर त्यांच्यासोबत त्यांचा अनुचर वर्ग असता तर विराटाला ते चक्रवर्ती असल्याचाच भास झाला असता. धर्मराजाने विराटाच्या समीप जाऊन म्हटले, हे राजा, मी माझे सर्वस्व गमावून काही काळ तुमच्या सेवेत राहण्याच्या इच्छेने आलो आहे. आमचे वैयाघ्रपद गोत्र आहे. माझे नाव कंक आहे. पूर्वी मी धर्मराजाकडे त्याचा परममित्र म्हणून होतो. द्यूतात जर मी धर्मराजाकडून हरलो तर तो माझ्याकडे कधीही धनाची मागणी करत नसे. तुम्हीही मला त्याच्याप्रमाणे सांभाळावे. त्यावर विराट म्हणाला, माझ्या सेवकांपैकी जर कोणी तुझ्याशी अप्रिय वर्तन केले तर मी त्याला दंड देईन. जर कोणी तुझ्याकडे धन धान्य इत्यादींची याचना केली तर मला सांग, मी ते त्यांना देईन. सर्वजण जसे माझ्याकडे पाहतात तसेच तुझ्याकडे पाहतील. आणखी काही वेळानंतर काळी वस्त्रे परिधान करून भीम राजाकडे आला. त्याच्या एका हातात पळी आणि दुसऱ्या हातात सुरा होता. त्याने विराटाच्या समीप जाऊन म्हटले, हे राजा, मी स्वयंपाकी आहे. माझे नाव वल्लभ आहे. जर तुम्ही माझी नियुक्ती केलीत तर मी विविध प्रकारचे पक्वान्न बनवून देऊ शकेन. तुझ्याकडे पाहून तू स्वयंपाक करणार आहेस यावर विश्वास बसणे शक्य नाही. विराट म्हणाला, माझे पाककौशल्य धर्मराजाला ज्ञात आहे. बळातही मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हाला मनोरंजनाची इच्छा असेल तर मी हत्ती आणि सिंहांची झुंज देऊ शकतो. भीम म्हणाला, ठीक आहे, तू आमच्या पाकशाळेत मुख्य स्वयंपाकी म्हणून कार्य कर. असे सांगून विराटाने भीमाला आपल्या पाकशाळेत पाठवून दिले. दरम्यान द्रौपदी मलिन वस्त्रे परिधान करून, केश मोकळे सोडून, सैरंध्रीच्या वेशात रस्त्यांवरून फिरत असताना नगरवासियांनी विचारले, बाई, तू कोण आहेस? काय करतेस? त्यांना द्रौपदी म्हणाली, मी सैरंध्री आहे. जर कोणी माझे पोषण केले तर मी त्यांना आवश्यक असलेल्या सेवा करीन. राजभवनाच्या वरच्या भागात विहार करत असलेल्या राणी सुदेशनेने द्रौपदीला पाहिले. तिला बोलावून घेतले आणि विचारले, तू कोण आहेस? काय कार्य करतेस? हे देवी, मी सैरंध्री आहे. मला केश गुंफणे, शरीरासाठी उठणे तयार करणे, मस्तकावर फुले सजवणे आणि पुष्पमाला गुंफणे येते. मी कृष्णाची पत्नी सत्यभामा आणि पांडवांची पत्नी द्रौपदी यांना प्रसन्न केले होते. द्रौपदी मला मालिनी असे संबोधत असे. द्रौपदीने अत्यंत नम्रतेने सांगितले, तुझ्याकडे पाहिले तर तू स्त्रियांनाही आकर्षित करशील इतकी सुंदर आहेस. आमचे महाराज तुला पाहिल्यानंतर पुन्हा माझे मुखही पाहणार नाहीत असे मला प्रतीत होत आहे. ते तुझे दास होऊन जातील या संशयाने मी तुला आमच्या अंतःपुरात ठेवण्यास भयभीत होत आहे. राणी सुदेशना म्हणाली, महाराणी, मला विराट राजा किंवा इतर कोणीही काहीही करू शकत नाही. अत्यंत बलवान असे 5 गंधर्व राजकुमार माझे पती आहेत. ते प्रत्येक क्षणी माझे रक्षण करत असतात. मला पाय धुण्यासारखी कामे न सांगितल्यास आणि उष्टे अन्न भक्षण करण्यास न सांगितल्यास मी अत्यंत प्रेमाने सेवा करीन. मला सामान्य स्त्री समजून जो कोणी माझ्या नादी लागेल त्याला मात्र माझे पती रातोरात ठार मारतील. द्रौपदी म्हणाली. त्या बोलण्यावर सुदेशनेने द्रौपदीला आपल्या भवनात राहू दिले. त्यानंतर नपुंसकाच्या रूपात अर्जुन विराट राजाकडे आला. त्याने गडद लाल रंगाची वस्त्रे परिधान केली होती. तो सभासदांना ओलांडून राजाच्या समीप गेला आणि म्हणाला, महाराज, माझे नाव बृहन्ला आहे. नृत्यकलेत माझी बरोबरी करणारे कोणीही नाही. मला वेण्या गुंफणे आणि फुले सजवणे देखील येते. विराटाने अविश्वासाने म्हटले, तुझे लांब हात आणि उंच खांदे पाहिले तर तू एखाद्या महान धनुर्धरासारखा दिसत आहेस. नाही महाराज, धनुष्य कसे असते हे देखील मला ज्ञात नाही. मी गातो, वीणा आणि मृदंग वाजवतो, नृत्य करू शकतो. अर्जुन म्हणाला. विराटाने आपली कन्या उत्तरा हिला बोलावून घेतले आणि सांगितले, मुली, ही बृहन्ला आहे.
इथून पुढे तू हिच्याकडूनच नृत्य शिकून घे. अर्जुन उत्तरेसोबत अंतःपुरात निघून गेला. त्यानंतर काही वेळ झाल्यावर जेव्हा विराट आपले अश्व पाहण्यास गेला तेव्हा नकुल अश्वांकडे अत्यंत बारकाईने पाहताना दिसला. त्याने आपल्या सेवकांना सांगितले, त्या युवकाला अश्वांबद्दल ज्ञान असल्याचे दिसत आहे. त्याला सभेत पाठवा आणि तो तेथून निघून गेला. नकुलाने सभेत त्यांची भेट घेतली आणि म्हटले, महाराज, उपजीविकेसाठी मी तुमच्या देशात आलो आहे. मला तुमच्या अश्वांचा अधिकारी म्हणून नियुक्त करा. मला उद्दाम अश्वांना वश करणे आणि अश्वांचे रोग बरे करणे येते. एकेकाळी मी धर्मराजाच्या अश्वांचे पालन करत असे. माझे नाव दामग्रंथी आहे. विराट त्याच्या बोलण्याने संतुष्ट झाला आणि त्याने त्याला आपले अश्व आणि रथांचा अधिपती म्हणून नियुक्त केले. आणखी काही वेळानंतर सहदेव सभेजवळ आला. तो अस्सल गुराख्याच्या वेशात, पुष्पमाला परिधान करून, दोऱ्या पकडून आणि हातात लांब बासरी घेऊन उभा होता. त्याने राजाच्या समीप जाऊन म्हटले, महाराज, मी तुमच्या गायींना चोर आणि रोगांच्या बाधेपासून मुक्त ठेवून त्या अधिक दूध देतील असे करू शकेन. मी अरिष्टनेमी नावाचा वैश्य आहे. धर्मराजाच्या 10 दशलक्ष गायी माझ्या अधीन होत्या. मला तंतीपाल असे म्हणतात. विराट संतुष्ट झाला आणि त्याने सहदेवाला आपला गोपालक म्हणून नियुक्त केले. अशा प्रकारे पाचही पांडवांनी विराटाचा आश्रय मिळवून आपला अज्ञातवास आरंभ केला. चांदोबा महाभारत 38वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.